जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे। त्यामुळे आता देशात देखील सतर्कता वाढवण्यात आली आहे। पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये 40 खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत। मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील 3 कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत, मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली। ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचं विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे। हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणं आहेत। डॉक्टर्स, नर्सेस, सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्ती देखील करण्यात आली आहे। याशिवाय रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। शाळा, महाविद्यालय, कार्यालय, मॉल आणि बाजारपेठांमध्ये देखील मास्क आणि सॅनिटायझर वापरासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सर्व संस्थांना निर्देशन देण्यात आले आहे की लक्षणं असलेल्यांना उपस्थित राहू न देता तातडीने तपासणीसाठी पाठवावं। सध्या एकंदरीत सगळीकडे टीव्हीमध्ये, पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आहेत आणि कालही ठाण्यामध्ये 3 पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले। ॲक्च्युली कन्फर्म नाही आहे, पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे। तरी ते NIVला पाठवलं, व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आहे। आतापर्यंत जोही काही अनुभव आहे, माइल्ड केसेस आहेत, ओमिक्रॉनचे सब व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली, पण असं घाबरण्यासारखं नाही आहे, साधा व्हायरस आहे। आणि आता उजवली पावसाळा लवकर येणार आहे, पाऊस आता पडतो, या वातावरणामुळे ती वाढ होऊ शकते। आता पॅन्डेमिक हा आजार जवळपास राहिला नाही, आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे, आपण पहिले सांगितलं। पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे। आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक 40 बेडची तयारी केलेली आहे। अजूनही आपण काही 100 बेड रिझर्व ठेवलेले काही वाटलं पुढे तर, आणि त्या दृष्टीने मशीन, मॅनपॉवर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे। ऑक्सिजन असेल, त्याला लागणारे औषध साठा हाही आमच्याकडे पुरेसा आहे। घाबरून जायचं कारणच नाही आहे, परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर्स वापरणं, हँडवॉश करणं, डिस्टन्स ठेवणं, सोशल डिस्टन्स जो काही आपल्या ह्याच्यात असेल, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, ह्या जर गोष्टी थोडंसं केल्या, मास्क लावणं, ह्या गोष्टी आपण थोडे जेवढं शक्य होईल तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील। बाकीचे आजार होऊ शकत नाही, पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही। आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्याच रस्त्यांना, मेडिसिन, औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील, त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं, सतर्क राहून जर केलं तर कोरोनाला आपण हद्दपारही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही।